जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. एकाच वेळी आपण दोन रेसिपी पाहणार आहोत. अगदी चुलीवर भाजतो ना अशी ही रताळे आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे लहान मुलांना जरी तुम्ही ही खीर खायला दिली रताळ्याची तर अगदी पौष्टिक असते. चला तर त्यासाठी आपण इथे रताळे घेतलेले आहेत. आता ही स्वच्छ रताळे धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मागील आणि पुढील भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा. जर रताळ मोठे असेल तर तुम्ही त्याचे दोन भाग करू शकता. अशा प्रकारे कढईमध्ये किंवा तव्यामध्ये अशा प्रकारे ही रताळे ठेवायची. अगदी स्लो गॅसवरती आपण ही रताळे भाजणार आहोत. त्यानंतर अशा प्रकारे कढईमध्ये ठेवून अगदी थोडंसं पाणी मारायचं. हाताने अशा प्रकारे पाणी शिंपडवायचं आणि हे झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी. पुन्हा हे प्लेट काढून घ्यायची आणि अशा प्रकारे हे रताळं पुन्हा पलटवायची आणि थोडंसं पाणी मारायचं आणि हे पुन्हा 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं स्लो गॅसवरती. त्यानंतर ही प्रोसेस तुम्ही 2दा किंवा 3दा करा. अगदी रताळे पाहू शकता आपली चुलीवर भाजतो अशा प्रकारे आपली सर्व रताळे भाजलेली आहेत आणि खूप छान टेस्टी लागतात. जर हीच रताळे तुम्ही कुकरमध्ये उकडून घेतला तर अगदी पानसट लागतात, पण अशा प्रकारे जर तुम्ही रताळे भाजलीत तर अगदी खूप छान टेस्ट लागते. अशा प्रकारे रताळ्याचं साल काढायचं, कट करून थोडंसं मीठ टाकायचं. अगदी सुपर टेस्ट लागते रताळ्यांना. त्याचप्रमाणे आपण याची खीर पाहणार आहोत. जर लहान मुलांना जरी तुम्ही ह्या खीर दिली तर खायला डेली अगदी पौष्टिक अशी खीर आहे. त्यासाठी आपण अशा प्रकारे रताळे हे मॅश करून घेतलेले आहेत. आता इथे मी वापरत आहे हा डिंकाचा लाडू. जर डिंकाचा लाडू नसेल तर काजू, बदाम, खारीक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर 1 पेला दुधामध्ये आपण हा डिंकाचा लाडू आणि आपण रताळे मॅश केलेली घालणार आहोत. इथे मी साखर वापरलेली नाही, कारण डिंकाचा लाडू आणि रताळे पण गोड असतात, त्यामुळे इथे मी साखर वापरलेली नाही. विदाऊट साखर ही खीर केलेली आहे. जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. तयार आहे आपली रताळ्याची खीर. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मात्र जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. तयार आहे आपली रताळ्याची खीर.